संक्रांत जवळ येते आहे, त्यामुळे म्हटलं चला गुळपोळीचं सारण बनवूया। 1 वाटी तीळ, पाववाटी शेंगदाणे, पाववाटी खोबरं, पाववाटी डाळीचं पीठ मी घेतलेलं होतं आणि हे सगळं साहित्य भाजायला मी घेतलं होतं। सगळ्यात पहिल्यांदा खोबरे जे आहे तर ते मस्त खमंग असं ब्राऊन कलरवरती भाजून घ्यायचं। त्यानंतर त्याच कढईमध्ये मग तीळ जे आहे तर ते तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे। म्हणजे ज्यावेळेस तीळ तडतडलेला आवाज येतो, तुम्ही बघू शकता इथं तीळ तडतडत आहेत, तर हे तीळ भाजून झालेले होते। आणि मग त्याच्यामध्ये डाळीचं पीठ जे आहे तर ते तूप वगैरे न घालता नुसतं ड्राय रोस्ट करून घ्यायचं। जोपर्यंत या डाळीच्या पिठाचा कलर बदलत नाही तोपर्यंत हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं असतं आणि हे भाजत आलं ना की त्याचा छान वास सुटतो। यावरून आपल्याला कळतं की हे डाळीचं पीठ भाजलेलं आहे। तर बघू शकता कलर हा बदललेला आहे। त्यानंतर आधी सुरुवातीला खोबरं आणि शेंगदाणे एकत्र बारीक करून घ्यायचे मिक्सरवरती आणि मग त्याच्यामध्ये तीळ घालायचे। आणि तीळ वाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की एकदम मिक्सर सुरू करायचा नाही, तर चालू बंद असं करत करत हे जे तीळ आहेत तर ते वाटून घ्यायचे। याच्यासाठी मी 2 वाट्या गूळ घेतलेला होता आणि तीळ जर तुम्ही एकदमच बारीक करायला गेला तर तिळाचं तेल सुटू शकतं आणि जे सारण आहे ना तर ते खूप घट्ट होऊ शकतं। त्यामुळे बघू शकता की एकदम असे सुटसुटीत आणि असं कोरडं सारण इथं तयार झालेलं आहे। आणि हे झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये गूळ ॲड करायचा आणि त्यासोबत डाळीचं पीठ आपण जे भाजून घेतलेलं आहे तर तेही त्याच्यामध्ये ॲड करायचं। आणि हे जे मिक्सचर आहे तर तेही असं चालू बंद करतच तुम्हाला भाजून घ्यायचं आहे। आणि छान माझं हे सारण जे आहे तर ते तयार झालेलं होतं। बघू शकता अजिबात तेल वगैरे सुटलेलं नाहीये, म्हणजे गोळा जरी दिसत असेल तरी तो गोळा मोकळा होतो। त्यानंतर मी त्याच्यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ जे आहे तर ते जायफळ किसून घातलेलं होतं। खूप छान घमघमाट सुटलेला होता आणि खरं तर मी पहिल्यांदाच हे सारण बनवते आहे, पण म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया। आणि आता संक्रांत आहे 2 दिवसांनी, त्यामुळे जर पोळी छान झाली तर तुमच्यासोबत मी ही रेसिपी नक्की शेअर करेन। यानंतर आवरून मला जायचं होतं कार्यक्रमाला। सांगलीमध्येच एका गाडीचं जे शोरूम आहे तर तिथं एक गाडीचं लॉन्चिंग होतं, तर त्यासाठी इथं आम्हाला त्यांनी इन्व्हाइट केलेलं होतं। बघू शकता अजून फारशी गर्दी नव्हती या शोरूममध्ये आणि यांची गाडी जी आहे तर ती लॉन्च होणार होती आणि त्याच्यासाठी प्रमुख पाहुणे जे आहेत तर तेही आलेले होते आणि यांच्याच हस्ते हे ओपनिंग जे आहे तर ते होणार होतं। कदाचित बघितल्यावरती लक्षात आलं असेल की कोण हे याचे प्रमुख पाहुणे होते। आणि त्यानंतर मस्त अशी ही न्यू सेल्टॉस गाडी म्हणून आहे कियाची, तर त्याचं लॉन्चिंग इथं झालेलं होतं। भरपूर लोकांची गर्दी झालेली होती आणि अर्थात शुभेच्छा वगैरे लोकांनी दिलेल्या होत्या। मस्त असा केक सुद्धा इथं कट केलेला होता आणि त्याच्यानंतर छानची रिफ्रेशमेंट सुद्धा होती। लोक या गाडीमध्ये बसून फोटो काढण्याचा आनंद घेत होता। मीही मस्त रिफ्रेशमेंट घेतली आणि पुढच्या कार्यक्रमाला जायचं होतं म्हणून मी निघाले। तर याचे अपडेट्स पुढच्या व्लॉगमध्ये शेअर करीन। आजचा व्लॉग इथं संपवते। आवडला तर लाईक करा। बाय बाय।